नमस्कार, मी सीमा नितीन पत्की सुदर्शन नगर हडको येथून बोलते या नाकरामधून. मागच्या 2-3 महिन्यापासून जे नवीन मीटर इथं बसवण्यात आलेले ते आल्यापासून आम्हाला डबल नाही टिबलचं बिल येतंय. कारण पहिले आम्हाला 1200 ते 1300 मंथली बिल येत होतं. आता ते 7 ते 8,000 या आकड्यावर गेलेलं आहे. जसं पाण्याचा प्रश्न होता त्यावरून आता हा मीटरचा जास्त प्रश्न झालेला आहे की आता यावर काय ऍक्शन घ्यायची आहे. आम्ही सगळे मिळून ते ठरवणार आहोत. आता मी रोहिणी अमित कुंटे, आम्ही सुदर्शन नगर येथील रहिवासी आहोत. तर जे काही नवीन मीटर बसवण्यात आलेले आहेत, त्या नवीन मीटर जे बसवण्यात आले त्याच्यामध्ये बिलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक पडलेला आहे आणि त्या पद्धतीचं युटिलायझेशन पण नाहीये आमच्या घरामध्ये की आम्ही त्या पद्धतीचं यूज करतोय की काय, असंही नाहीये. पण जो काही डबल ट्रिपल पद्धतीने जो काही फरक पडलेला आहे बिलामध्ये, तर शासनाने याची दखल घ्यावी आणि काय जे आहे ते त्यावर व्यवस्थित मार्ग काढावा ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. नवीन मीटर आल्यापासून आमचे मीटर वाढू राहिले. पहिल्यानं कमी बिल येत होते, आता एकच काय वाढू राहिले एवढे बिल. पहिल्यानं येत होते 1100-1200 रुपये येत होते ना, आता तर 4-4 आणि 5-5 हजार रुपये लाईट बिल येऊ राहिले. काय काय भरायचंय? हा, आम्हाला 4,000 रुपये बिल आलं मग एका महिन्यातच. मग आमची बी तशीच आले ना, 5-5 हजार रुपये. जास्त या घरात तर काही पण नाहीये, पोरीचा फक्त एक लाईट जळतो. आता एमएससीबी कडून आपले प्रमुख मागण्या काय? एमएससीबी कडून मागण्या अशा आहे की त्यांनी जे मीटर बसवलेले आहे हे फ्रॉड आहे त्यात, आणि ते जवळजवळ म्हणजे जास्त विनीत 4-4 हजार आणि 5-5 हजार बिल कुठे येत असतं का? जास्त विनीत बरोबर विनीत होतंय. आणि त्यांनी विनीत बिल मोजतोय. भरावं का नळपट्टी भरावं का काय भरावं, पाणी येत नाही, पाणी पूर्ण मिळत नाही. 8-8, सुदर्शन 10-10 नगर मध्ये दिवस पाणी कांता मिळत निकम नाही. बोलतीये. या आधी नाका आम्हाला 1200 रुपये लाईट बिल येत होतं, आता 1200च्या ऐवजी 3,000, 3,500 असं लाईट बिल येतंय. आम्ही घरामध्ये जास्त माणसं नाही, तरी पण आमची 2च फॅन आहे, तरी पण इतकं लाईट बिल येतंय आम्हाला. काय करणार आम्ही? नवीन मीटर बसवल्यापासून असा याच्यावर परिणाम झाला. आता हे मीटर फार जास्त विनीट भर विनीट टाकतंय मीटर. आपला आरोप कोणावरती? आमचा MSCB एमएससीबी वर कडे आरोप आहे आरोप आहे. आमचा. MSCB त्यांनी आमची N11 सुदर्शन नगर हा जो रोड जो आहे तर कमीत कमी 7-8 वर्षापूर्वी बांधला होता तो, आणि तोही फ्रॉड म्हणजे काहीच काम केलेलं नाही त्या रोडचं. आणि आज आता एवढे गड्डे झालेले आहे त्यात की ज्याचा विचार करू शकत नाही. पहिल्या पावसाळ्यात पहिल्या पावसाळ्यात सर्व येऊ लागलं. ड्रेनेजचं पाणी येतं रोडवर, गड्ड्यामध्ये गड्ड्यामध्ये समोरून बघून पाय टाकावा लागतो. कुठं टाकायचा आता कुठे म्हणून. टाकायचं, गाडी कुठे हे आम्हाला टाकायची, यांचा बघावं लागतं. काय गाडी कशी टाकायचं, घालायची, पोरांनी गाडी कशी घालायची, चालवायची हे हे बघावं पाहायचं. लागतं. आज इतका रोड खराब झालेला आहे. आणि लाईटचं जे आहे व्यवस्था, जे मीटर बदलले त्याच्यानंतर लाईट बिल हे किमान 4 पट वाढलेले आहेत. जिथं 1000 येत होते तिथं 5-5 हजार लाईट बिल आता या महिन्यात आलेलं आहे. तर हे मीटर आधी पुन्हा जे पूर्वीच्या काय भानगड आहे यात? काही कळायला मार्ग नाही ना तो, कशामुळे बिल वाढले. मीटर पण तोडून टाकले. माझं नाव संदीप खरात, सुदर्शन नगर या नाकरा.